Very good morning to all of you. We are here with yet another session, and this session will be done by Sandesh Nitin Patil from Kolhapur, Maharashtra. He is studying in final year of SDM College of Yoga and Naturopathic Sciences, Karnataka. He is having a different approach because his life starts from the Anand Kunj ashram. That is the ashram which from where he got the belief in yoga and naturopathy, from where he started his thought process from his childhood. Like, you have to begin your life process from the yoga and naturopathy, and with this process he have developed a very new concept of podcast in Instagram, that is voice of nature. And this voice of nature is so different to connect the students connectivity to discuss about what is different topics in naturopathy to be spread the awareness. And this initiative by Sandesh, I hope this will reach to each and every individual who is from naturopathy or not from naturopathy. So that will introduce our system to present on some big platform in the globally. And I hope this will encourage every student of BNYS all around the India. Thank you so much to come on our platform, Sandesh. Thank you. Thank you so much for introducing me. आपण आज योगा करणार आहे आणि आपण मराठीत जाणून घेणार आहे की आपल्या स्पाइन हेल्थ साठी काय आपण योगा करायला पाहिजे. थोडक्यात आपण जाणून घेणार आहे एकदम 40 मिनिटांमध्ये. तर त्याच्यासाठी पहिला आपण स्टार्ट करूया. सगळी एकदम स्ट्रेट ताट बसायचं, बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट. आपले डोळे पूर्णपणे बंद ठेवायचे. आपले दोन्ही हात गुडघ्यावर चिन मुद्रेमध्ये. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे सोडून द्यायचा. इनहेल, एक्सेल. आपण हा शॉर्ट योगा सेशन चालू करूया. आपल्या 3 राउंड ओंकार उच्चारणने, त्यानंतर प्रेयर घेऊन आपण योगा चालू करूया. तर ओंकार उच्चार करण्यासाठी एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओम उच्चार करायचा. पुन्हा एकदा इनहेल आणि ओंकार उच्चार करायचा आहे. and chant हळूवारपणे आपले दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये जोडायचे आहेत. माझ्या मागे प्रेयर रिपीट करायचे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हळूवारपणे आपले दोन्ही हात आपल्या बॉडीच्या मागे घेऊन पुढे वाकून आपल्या मदर अर्थ, आपल्या मातृभूमीला नमन करून पामिंग आपले दोन्ही हात पूर्णपणे वॉर्म करून आपल्या चेहऱ्यावर, आपल्या केसांमध्ये मानेवर फिरवून आपले दोन्ही डोळे आपल्या हाताकडे बघून उघडायचे आहेत. नमस्कार मित्रांनो. तर आपण पहिला आपण योगा स्टार्ट करूया. त्यासाठी आपण सगळेजण वज्रासन मध्ये येऊन बसूयात. एव्हरीवन सिटिंग वज्रासना. वज्रासन मध्ये बसल्यावर पहिली गोष्ट की आपल्याला आपली पाठ स्ट्रेट ठेवायची आहे, मान स्ट्रेट ठेवायची आहे. तर लेट्स बिगिन टुडेज योगा सेशन. पहिलं प्रॅक्टिस आहे नेक एक्सरसाइजेस. फर्स्ट एक्सरसाइज नेक एक्सरसाइज. अप अँड डाऊन मुवमेंट ऑफ अवर नेक जॉइंट. वर खाली बघायचं फक्त. आपल्याला डोळे पूर्णपणे स्ट्रेट ठेवायचे.
पार्ट स्ट्रेट आहे. नाउ अप अँड डाउन मूवमेंट 8 काउंट्स स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 हळूवारपणे प्रॅक्टिस स्टॉप द प्रॅक्टिस. आता राइट एंड लेफ्ट लुकिंग फ्रॉम विथ आवर नेक जॉइंट स्टार्ट राइट एक्सेल एंड लुक टुवर्ड्स राइट. एक दीर्घ श्वास घेऊन सेंटर यायचा एक्सेल करून लेफ्ट जायचं. पूर्णपणे ट्विस्ट करायचं आपली नेक ज्यामुळे आपल्याला स्पाइनला थोडं स्ट्रेचिंग होईल. ओके राइट सेंटर लेफ्ट सेंटर राइट सेंटर लेफ्ट. Inhale center, exhale right. Inhale center, exhale left. Inhale center, exhale right, left, right, left, left, right. Okay. After practice 8 counts. हळूवारपणे आपण प्रॅक्टिस स्टॉप करायचं. आता साइडवर्ड्स बेंडिंग नेक साइडवर्ड्स बेंडिंग स्लोली आपली मान राइट साइडला बेंड करायचे आणि ट्राय करायचं आपले कान टच करायला आपल्या शोल्डर्सला. राइट सेंटर लेफ्ट. लास्ट टाइम सारखं सेम सेंटरला आल्यावर इनहेल राइटला गेल्यावर एक्सेल परत सेंटर इनहेल लेफ्टला गेल्यावर एक्सेल. प्रॅक्टिस 8 काउंट्स राइट लेफ्ट. हा एक राउंड. सो राइट लेफ्ट 2 राइट लेफ्ट 3 असं 8 काउंट्स प्रॅक्टिस करायचं. राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट. स्लोली स्टॉप द प्रॅक्टिस. ओके नाउ आता हाफ नेक रोटेशन ट्राय करायचं आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला पहिला पूर्णपणे चिन चेस्टला टच करायचं. हाफ नेक रोटेशन फ्रॉम राइट शोल्डर टू लेफ्ट शोल्डर. ओके फ्रॉम राइट शोल्डर टू लेफ्ट शोल्डर. पूर्णपणे स्ट्रेच करायचं स्पाइन स्ट्रेट. हाफ नेक रोटेशन पुढच्या बाजूला. सेम 8 काउंट साठी 8 काउंट झाल्यानंतर स्टॉप करायचं. 8 काउंट्स स्टॉप. नाउ बॅक साइडला त्यासाठी पूर्णपणे मान स्ट्रेट बॅक स्ट्रेट नेक स्ट्रेट ठेवायचे. आता पूर्णपणे वर बघायचं. पूर्णपणे चिन आपला वर बघायचे. नाउ राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट अँड लेफ्ट. So stop the practice. Come center. आता पूर्णपणे आपण नेक रोटेशन करूया. पूर्ण गोल नेक रोटेशन करूया. त्यासाठी आपली चिन touch your chin to your chest. Start rotation. 1 2 3 4 and 5. Opposite direction anti-clockwise. आता फिरवायचे. 1 2 3 4 and 5. Slowly stop the practice. Release and relax. आता आपण मेन आपल्या स्पाइन साठी एक्सरसाइज करूया. तर त्यासाठी आपण हँड एक्सरसाइज करणार आहे. काही तर काही जेव्हा आपण बघतो की सर्वायकल स्पॉन्डिलोसिस मध्ये वगैरे पिंच नर्व जेव्हा असते तेव्हा पूर्ण हँड मध्ये पूर्ण लेफ्ट किंवा राइट हँड मध्ये पूर्ण पिंच नर्वची रेडिएटिंग पेन पूर्ण आपल्याला जाणवतं. फ्रॉम युअर बायसेप्स ट्रायसेप्स टू युअर एल्बोज पूर्ण ब्रिस्ट जॉइंट पर्यंत पूर्ण आपल्याला पेन जाणवतो. त्यासाठी ही एक्सरसाइज फार महत्वाची आहे. तर त्यासाठी पूर्णपणे स्पाइन स्ट्रेट ठेवायच्या. आपल्याला वज्रासन बसायचं. तर त्यासाठी पूर्णपणे हात आपले पूर्ण स्ट्रेच करायचे पुढे. पाम्स फेसिंग फ्रंट palms facing front. Now inhale आणि आपले दोन्ही हात आपल्या बॉडीच्या बाजूला घेऊन जायचे आहेत. मेंटेन करायचे आहेत. 5 काउंट्स 1 2 3 4 5. आता पूर्ण पुढून असं पुढून आपल्याला खाली आपले हात असे पाम्स खाली वाकवायचे आहेत. खाली घेऊन जायचे आहेत. मेंटेन 5 काउंट्स 1 2 3 4 5. पुन्हा एकदा वर आणायचं आणि पूर्णपणे मागून खाली घ्यायचं आहे. ओके मेंटेन 5 काउंट्स 1 2
3 4 5. सेम परत वर आणायचे. यावेळी पूर्णपणे वर घेऊन जायचे स्पाइनला पूर्णपणे अपवर्ड स्ट्रेच द्यायचे एक. आणि आता स्लोली हात पुढे आणून खाली सोडायचे. जर तुम्ही माझ्याबरोबर प्रॅक्टिस केला असाल तर यू कॅन फील एक पूर्णपणे एक स्ट्रेचिंग आणि फ्लेक्सिंगचा इफेक्ट आला असेल तुमच्या हातामध्ये. तर त्यासाठी आपण आणि 2 वेळा प्रॅक्टिस करणार आहे सेम. So get ready, inhale and take your hands in front of your body. Now stretch your all the fingers apart. पूर्णपणे आपले सगळे बोट, हाताची बोट पूर्णपणे एक दुसऱ्यापेक्षा वेगळी ठेवायचे. Now inhale and take both the hands away from your body. Maintain 5 counts. 1 2 3 4 5. Now हात ट्विस्ट करायचा पुढून पहिला. Maintain 5 counts. 1 2 3 4 5. Now again वर आणायचं आणि पूर्णपणे मागून फिरून मेंटेन 5 counts. 1 2 3 4 5. इथून आपण काय केलं पूर्णपणे वर गेलो. मेंटेन 5 counts. 1 2 3 4 5. स्लोली समोर आणून हात खाली सोडायचे. रिलॅक्स फॉर व्हाईल. क्लोज युअर आईज. आपले दोन्ही डोळे बंद करायचे. Inhale deeply, exhale completely. पुन्हा एकदा आपण प्रॅक्टिस करूया. लास्ट राउंड. Inhale and take both the hands in front of the chest. Exhale. Maintain for a while. Now आता एक दीर्घ श्वास घेऊन आपले दोन्ही हात बाजूला घ्यायचे. Inhale. Maintain. 1 2 3 4 5. Now exhale and bend forward. Bend your hands forward. Maintain 5 counts. 1 2 3 4 5. Slowly आपले वर घेऊन परत एक्झेल करून पाठीमागे घ्यायचे. Maintain 5 counts. 1 2 3 4 and 5. Slowly take up your hands. आपले दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वर घेऊन जायचे. Maintain 5 counts. 1 2 3 4 5. Slowly release your hands and relax for a while. Inhale deeply. दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूवारपणे सोडून द्यायचं. आता नेक्स्ट प्रॅक्टिस आपण स्पाइन स्ट्रेच करणार आहे. तर त्यासाठी परत आपण वज्रासन बसायचं. बॅक स्ट्रेट ठेवायचं. यावेळी आपण हात खाली ठेवू शकतो किंवा आपण हात गुडघ्यावर ठेवू शकतो. आय विल प्रिफर हात गुडघ्यावर ठेवायचे. इनहेल आणि पूर्णपणे स्पाइन स्ट्रेच करायचे. जेव्हा तुम्ही इनहेल करता तेव्हा आपले दोन्ही हात मागे घेऊन जायचे आणि पूर्णपणे स्पाइन स्ट्रेच करायचे. ओके. इनहेल. टेक हँड्स. आपले दोन्ही हात मागे घेऊन जायचे आणि वर बघायचं. And when you exhale, keep your hands on your knees and पूर्णपणे स्पाइन परत एकदा स्ट्रेच करायचं. Inhale. Contract your spine. Maintain 5 counts. 1 2 3 4 5. Slowly come front. Exhale. Last 2 rounds. Again, हात पाठीमधून जायचे. Inhale. हात समोर घेऊन जायचे. Exhale. Once again, हात मागे घेऊन जायचे. Inhale. And exhale. Release and relax. Relax for a while. आता आपण उठून उभा राहूया. त्यासाठी आपले दोन्ही हात आपल्या बॉडी समोर आणायचे. आपल्या गुडघ्यांवर यायचं पूर्णपणे आणि पायाच्या मदतीतून उठून उभा राहायचं. तर उभारून थोडे आपण एक्सरसाइज करणार आहे. फर्स्ट एक्सरसाइज आहे अर्धचक्रासन अँड पादहस्तासन स्ट्रेचिंग. तर त्यासाठी लॉन्जिट्यूडनल उभा राहावा. आपले दोन्ही हात आपल्या वेस्टवर ठेवायचे म्हणजे कमरेवर ठेवायचे आणि पूर्ण एल्बोज दोन्ही एल्बोज आपल्या स्पाइन कडे स्ट्रेच करून ओढायचे. स्पाइन कडे ओढायचे. मेंटेन. आपल्या दोन्ही पायामध्ये 1 फीट अंतर असू दे. ना स्पाइन कडे आपले दोन्ही एल्बोज एकमेकांकडे ओढायचे अशा.
त्यामुळे आपल्या स्पाइनला एक कॉन्ट्रॅक्शन मिळेल. इनहेल आणि मागे वाकायचंय, मागे झुकायचंय. मेंटेन 5 काउंट्स. 1 2 3 4 5. स्लोली कम अप आणि आता पुढे वाकायचंय. जेवढं होईल तेवढं वाकायचंय, बट ट्राय टू टच द हँड्स टू फ्लोर. आपले हात जमिनीला टच करायला ट्राय करायचे. मेंटेन 5 काउंट्स. 1 2 3 4 5. Slowly come up and bend behind. एकदम हळूवारपणे स्लो एकदम मुवमेंट्स आणि रिदमिक मुवमेंट्स ठेवायचे आपल्याला. 1 2 3 4 and 5. हळूवारपणे वर यायचंय, हात आपले कमरेवर ठेवायचे आणि मागे झुकायचंय. इनहेल, दीर्घ श्वास घेऊन मागे झुकायचंय. Slowly come center. एक श्वास सोडून एक्झेल करून खाली झुकायचं. Slowly come up, release and relax. Relax for a while. Inhale deeply. Exhale completely. आता आपण स्पायनल ट्विस्टिंग करूया. तर त्यासाठी 1 feet गॅप बिटवीन आवर लेग्स. आपले दोन्ही हात आपल्या बॉडी समोर आणायचे आणि जेव्हा आपण राईट मागे जातो तेव्हा राईट हँड पूर्ण मागे घेऊन पूर्ण स्पाइनला स्ट्रेच द्यायचं. ओके एव्हरीवन, ब्रिंग बोथ हँड्स इन फ्रंट ऑफ युअर चेस्ट. आपले दोन्ही हात छाती समोर आणायचे. स्लोली राईट, सेंटर, लेफ्ट, सेंटर. एक्झेल गो राईट, सेंटर, लेफ्ट, सेंटर, राईट, सेंटर, लेफ्ट, राईट, लेफ्ट, right, left, right, left, right, left, right, and left. Okay, release the hands, relax for a while. Inhale deeply, exhale completely. आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिस करणार आहे चंद्रासना. तर त्यासाठी आपण काही आसनास करून मग चंद्रासनामध्ये जाणार आहे. जस्ट लाईक सूर्यनमस्कार आसना व्हेरिएशन्स आहेत त्याच्यात. तर आपण पहिला एज ऑफ द योगा मॅट यायचा. आपले दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये जॉईन करायचे. ही एक 12 स्टेप प्रोसिजर आहे, तर ती आपल्याला पूर्णपणे फॉलो करायची आहे. ओके, इनहेल डीपली. आपण पहिला राईट साइडला मग लेफ्ट साइडला दोन्हीकडे प्रॅक्टिस करणार आहे. लेट्स स्टार्ट. इनहेल 1. इनहेल अँड बेंड बिहाइंड. हळूवारपणे जेव्हा आपण खाली, आता आपण खाली वाकणार आहे. तर जेव्हा आपण खाली वागतो तेव्हा आपल्याला आपले राईट लेग हवे पाठीमागे उचलायचं आहे. ओके, राईट लेग मागे उचलायचं आहे आणि आपले पूर्ण हात पुढे टेकवायचे आहेत. ओके, नाव 3. राईट लेग मागे टच करायचं आहे. ओके, राईट लेग मागे टच करायचं आहे. आपल्याला वर बघायचं. एक पाद संचलनासन. ओके, 4. टेक बोथ द हँड्स अबव युअर हेड. Exhale and bend behind. Exhale and bend behind. Maintain करायचं आहे. 5 counts. 5 4 3 2 1. Slowly bend forward. Okay, bend forward. Now परत एकदा सेंटरला आणायचे आपले दोन्ही हात. आता आपली पूर्ण स्पाइन ट्विस्ट करायचे आणि मेंटेन करायचे. आपले एल्बो जो आहे तो गुडघ्यावर टकिंग करायचं. मेंटेन 5 काउंट्स. 1 2 3 4 5. सेम लेफ्ट साइडला पण मेंटेन. 1 2 3 4 5. स्लोली कम सेंटर. आता दोन्ही हात रिलीज करायचे. सेम लाईक मागची प्रॅक्टिस केला आपण तसंच. आपले पाय पूर्णपणे वर आणून लेफ्ट पाय स्ट्रेट आणायचा. त्यानंतर राईट पाय खाली आणून नमस्कार मुद्रेमध्ये आपल्याला यायचं आहे. ओके, दिस वॉज प्रॅक्टिस ऑन राईट साइड. आता आपण लेफ्ट साइडला सेम प्रॅक्टिस करणार आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा आपले दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे. इनहेल डीपली 1. मागे वाकायचं. इनहेल आणि मागे वाकायचं. परत एक्झेल पुढे वाकताना
आपले लेफ्ट लेग हवेत उचलायचंय, मेंटेन. आता पूर्णपणे लेफ्ट पाय मागे ठेवून वर बनायचंय. आता हात नमस्कार मुद्रेमध्ये वर, डोक्याच्या वर आणून पूर्णपणे स्ट्रेच करायचा, स्पाइन स्ट्रेच करायचे, मागे झुकायचंय. जेवढं होईल तेवढं पूर्णपणे मागे झुकायचं. मेंटेन. 1 2 3 4 5. स्लोली बेंड फॉरवर्ड, पूर्णपणे समोर झुकायचंय. त्याच्यानंतर आपले दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये चेस्टवर आणायचे. दिस टाइम ऑन लेफ्ट साइड फर्स्ट, टकिंग हिअर. आता राइट एल्बो आपल्या लेफ्ट नी जॉइंट वर टकिंग करायचं आणि स्पाइनला स्ट्रेच करायचं, कंप्लीट बॉडी स्ट्रेच. 1 2 3 4 5. सेंटर. नाउ टुवर्ड्स राइट साइड. 1 2 3 4 and 5. तो सेंटर. आपले पूर्ण दोन्ही हात आपल्या खाली जमिनीवर ठेवायचे. राइट लेफ्ट पायाच्या मदतीतून पूर्णपणे फोर्स लावून वर यायचंय. पाय आपला खाली यायचा, थोडंसं मागे झुकून रिलीज अँड रिलॅक्स. रिलॅक्स फॉर अ व्हाईल. इनहेल डीपली, bring both hands in front of your chest. आपले दोन्ही हात आपल्या बॉडी समोर आणायचे. स्लोली गुडघ्यामध्ये बेंड होऊन खाली बसायचं आहे आणि आपले दोन्ही पाय आपल्या बॉडी समोर सोडून lie down in शवासना. शवासन मध्ये थोडा काळ आपल्याला झोपायचं आहे. तर रिलॅक्स करायचंय. पायामध्ये 1 फीट अंतर. हात आपल्या बॉडी पासून थोडस लांबच ठेवायचं. पाम्स आकाशाकडे फेस करून ठेवायचे. इनहेल and exhale, release and relax. Relax for a while. Inhale and exhale. पूर्णपणे बॉडीला शिथिल करायचंय. Inhale and exhale. कंप्लीट इनहेलेशन. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे सोडून द्यायचा. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या दोन्ही नॉस्ट्रिल्स वर असू दे. कुठलाही दुसरा थॉट्स, कुठलेही दुसरे विचार आपल्या मनात आणायचे नाहीयेत. दीर्घ श्वास घ्यायचा, हळुवारपणे सोडून द्यायचंय. जेव्हा आपली ब्रेथ नॉर्मलाइज होईल तेव्हा आपले दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ आणायचे, बॉडीच्या जवळ आपले हात आणायचे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेतुबंध आसन प्रॅक्टिस. ओके एव्हरीवन. त्याच्यासाठी आपले गुडघ्यात आपल्याला पाय एकदम दुमटायचे आहेत आणि आपले हील्स जे आहेत ते आपल्या बटक्सला टच करायचे. ओके एव्हरीवन. हील्स आहेत ते बटक्सला टच करायचे. आपले हात जे आहेत दोन्ही ते आपल्या बॉडीच्या बाजूलाच ठेवलेले आहेत. ओके एव्हरीवन. आता इनहेल करून आपली जी मिडल बॉडी आहे फ्रॉम युअर चेस्ट टू युअर बटक्स पूर्णपणे आपल्याला वर हवेत उचलायचे विथ द हेल्प ऑफ युअर हील्स अँड विथ द हेल्प ऑफ युअर शोल्डर्स. Okay everyone, inhale deeply and lift. उचलायचे. Maintain 5 counts. 1 2 3 4 5. आता आपले एल्बो मधून हात आपल्या वेस्ट मध्ये ठेवायचे असे. मेंटेन 5 counts. 1 2 3 4 and 5. Slowly release your hands, release your back, release your legs.
Relax in Shavasana. Inhale deeply. Exhale completely. Next practice, same सेतुबंधासना. अप अँड डाऊन मुवमेंट्स करायचे आता ह्यावेळी आपल्याला. पुन्हा एकदा आपले दोन्ही पाय जवळ आणायचे. आपल्या गुडघ्यामध्ये दुमडून आपले पाय, आपले हील्स आपल्या बटन्सला टच होतात आणि आपले हात आपल्या बॉडीच्या बाजूला ठेवलेले आहेत. तर अप अँड डाऊन मुवमेंट करायचे. आपण जेव्हा इनहेल करतो तेव्हा आपले मिडल बॉडी अप, एक्झेल तेव्हा मिडल बॉडी डाऊन. ओके, एव्हरीवन रेडी? लेट्स प्रॅक्टिस. अप, इनहेल अँड अप, exhale and down. Inhale and up, exhale and down. Inhale and up, exhale and down. Last two rounds. Inhale and up, exhale and down. Last round. Inhale and up, exhale and down. Slowly release and relax. आपले पूर्ण दोन्ही डोळे बंद ठेवायचे. शवासनमध्ये रिलॅक्स करायचं. स्लोली आपले जो राईट हँड आहे, राईट हात आपल्या डोक्याच्या वर घेऊन जायचं स्ट्रेट अप. आपले लेफ्ट नी बेंड करायचे. स्लोली राईट साइडला टर्न करायचा आणि विथ द हेल्प ऑफ युअर लेफ्ट हँड कम अप अँड सिट in any comfortable meditative posture. कुठल्याही एका कम्फर्टेबल मेडिटेटिव्ह पोस्चर मध्ये आपल्याला येऊन बसायचं आहे. आपले दोन्ही डोळे बंद आहेत. आपले हात चिन्मुद्रेमध्ये. पूर्णपणे स्पाइन स्ट्रेट, नेक स्ट्रेट. आपले दोन्ही डोळे बंद ठेवायचे. दीर्घ श्वास घेत राहायचं आणि हळुवारपणे सोडत राहायचं. Inhale and exhale. आता आपण एक दोन प्राणायाम करणार आहे आज. फर्स्ट प्राणायाम आहे अनुलोम विलोम, ऑल्सो नोन एज नाडी शुद्धी प्राणायाम. तर नाडी शुद्धी प्राणायाम प्रॅक्टिस करण्यासाठी आपला राईट हँड आपल्या बॉडी समोर आणायचा आहे. तर पहिले इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर आपल्याला क्लोज करायचे अँड ह्याला नासिका मुद्रा म्हणतात. तर पहिला आपण थंब जो आहे त्याच्यानं आपले राईट नॉस्ट्रिल क्लोज करायचे. इनहेल करायचं लेफ्ट नॉस्ट्रिल मधून, एक्झेल करायचं राईट नॉस्ट्रिल. परत इनहेल राईट नॉस्ट्रिल मधून, राईट नॉस्ट्रिल बंद करायचं, एक्झेल करायचं लेफ्ट नॉस्ट्रिल. असं 3 राऊंड साठी आपल्याला प्रॅक्टिस करायचंय आणि त्याच्यामध्ये आपली स्पाइन पूर्ण स्ट्रेट ठेवायचंय. जसं आपल्याला माहितीये की प्राणायाम हे प्रॅक्टिस आहे ते पूर्ण बॉडीमध्ये प्राणा चॅनलाइज करते. तर हा प्राणायाम मेनली वर्क्स अराउंड स्पाइन. आणि स्पाइन जर तुम्ही स्ट्रेट ठेवला तर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये प्राणा व्यवस्थित चॅनलाइज होणार आहे. तर त्यासाठी आपण 3 राऊंड पहिला स्टार्ट करूयात. आता इनहेल थ्रू लेफ्ट, लेफ्ट नॉस्ट्रिल क्लोज करायचे आणि एक्झेल राईट मधून करायचं. परत इनहेल राईट मधून, एक्झेल लेफ्ट मधून. इनहेल लेफ्ट मधून, एक्सेल राईट मधून. इनहेल राईट मधून, एक्सेल लेफ्ट मधून. लास्ट राउंड. दीर्घ श्वास घ्यायचा लेफ्ट मधून, एक्सेल राईट. इनहेल राईट मधून करायचं आहे, एक्सेल लेफ्ट मधून करायचं आहे. स्लोली लेफ्ट मधून इनहेल केल्यावर, एक्सेल केल्यावर डोळे बंद ठेवायचे आणि हात आपले खाली घेऊन चिन्ह मुद्रेमध्ये घेऊन जायचे आहेत. ब्रीदिंग पॅटर्न मध्ये झालेला चेंज नोटीस करायचा आहे. आपण आजच्या सेशनचा लास्ट प्राणायाम प्रॅक्टिस करूया, भ्रामरी प्राणायाम.
त्यासाठी आपले इंडेक्स फिंगर आपल्या इयर्स मध्ये प्रेस करायचे आणि आपले पूर्णपणे इयर्स क्लोज करायचे आणि आपल्याला इनहेल करून मचा उच्चार करायचा विथ माउथ क्लोज लाईक हमिंग बी. एकदा आपण ट्रायल बघूया, त्यानंतर आपण 3 राउंड प्रॅक्टिस करूया. तर पहिला इनहेल, क्लोज युअर इयर्स अँड प्रॅक्टिस. असं आपल्याला 3 राउंड प्रॅक्टिस करायचंय. त्यासाठी पूर्णपणे आपले इयर्स क्लोज करायचे विथ युअर बोथ द इंडेक्स फिंगर. इनहेल डीपली, दीर्घ श्वास घ्यायचा and chant. पुन्हा एकदा इनहेल and chant. One last time, last round. Inhale and chant. Slowly आपले दोन्ही डोळे बंदच ठेवायचे, हात खाली आणून चिन्मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन आपल्या बोथ नॉस्ट्रिल्स मध्ये असू दे. थंड हवा आपल्या नॉस्ट्रिल्स मधून आपल्या बॉडी मध्ये जात आहे आणि गरम वाफ आपल्या पूर्ण दोन्ही नॉस्ट्रिल्स मधून बाहेर येत आहे. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये थंड हवा जाते तेव्हा पूर्णपणे बॉडीला हील करत आहे. आणि जेव्हा एक्झेल करतो तेव्हा पूर्णपणे आपले बॉडीतून निगेटिव्हिटी, बॅड थॉट्स, एव्हरीथिंग आपण बाहेर काढून टाकत आहे. इनहेल, एक्सेल. तुमच्यासाठी आज एक ऍक्टिव्हिटी आहे. तर तुम्ही मला आज प्रॉमिस करायचंय की आज पूर्ण दिवस तुम्ही आपला स्पाइन, आपली जी पाठ आहे पूर्णपणे स्ट्रेट ठेवणार आहे. जेव्हा पण आपण बसतो, जेव्हा आपण कॉम्प्युटरवर काम करतो, कुठेही उभारतो, आपण पुढे वाकून किंवा मागे वाकून नाही, तर कम्प्लीट स्ट्रेट राऊंड, स्ट्रेट पाठ ठेवून, स्ट्रेट स्पाइन ठेवून आज कम्प्लिटली पूर्ण दिवस स्पाइन स्ट्रेट ठेवायचा. जेव्हा पण तुम्ही बघताय पूर्णपणे आज आपली स्पाइन ही स्ट्रेट ठेवायची, नेक स्ट्रेट ठेवायचं आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्रीदिंगवर असणार आहे. आज कुठलेही दुसरे निगेटिव्ह थॉट्स येत आहेत माइंड मध्ये, कुठलेही आपलं माइंड कुठे तर वेगळीकडे भटकत आहे, तर त्याला परत आणण्यासाठी आपण कॉन्सन्ट्रेट ऑन ब्रीदिंग पॅटर्न करायचं. कम्प्लीट इनहेलेशन अँड एक्झलेशन 2 मिनिटं जे काय आपण काम करतोय ते स्टॉप करून इनहेल करायचं आणि एक्झेल करायचं. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या नॉस्ट्रिल्स वर ठेवायचं. जेव्हा पण आपल्याला वाटते की आपलं माइंड कुठे तर दुसरीकडे भटकत आहे किंवा आपल्या माइंड मध्ये खूपच निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, तेव्हा कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्रीदिंग पॅटर्न कडे ठेवायचं आहे. तर आज ही तुमच्यासाठी एक एक्सरसाइज आहे, ती आपल्याला पूर्णपणे पार पाडायची आहे. तर 2 एक्सरसाइज आहेत. एक म्हणजे आपले स्पाइन स्ट्रेट ठेवायचे, 2 आपले कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्रीदिंग कडे ठेवायचं. आपण कधी कधी काय होतं, आपण फ्युचरचा विचार करतो, पास्ट मध्ये विचार करतो. तर जेव्हा तुम्ही पास्ट मध्ये विचार करताय, पास्ट काही गोष्टी आठवतात तुम्हाला जे निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत, पण इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. तर त्यासाठी आपण कम्प्लीट परत कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्रीदिंग कडे आणायचं, ज्याच्याने आपण परत प्रेझेंट मध्ये येऊ आणि आपल्या हेल्थ साठी आणि आपल्या माइंड साठी चांगलं राहील. तर विथ दिस पीसफुल स्टेट ऑफ माइंड आपण आज इथे थांबूया. थांबण्याच्या पूर्वी एक राऊंड ओंकार उच्चारण करायचं आणि शांती मंत्र चॅन्ट करायचा. त्यासाठी आपले दोन्ही डोळे परत बंद ठेवायचे आहेत, हात चिन्मुद्रेमध्ये. इनहेल डीपली, ओंकार उच्चार करायचा. ओ, हळूवारपणे आपले दोन्ही हात छातीसमोर जोडायचे आहेत. इनहेल अँड रिपीट द प्रेयर आफ्टर मी. माझ्या मागे रिपीट करायचं प्रेयर.
ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शांति शांति शांती. स्लोली आपले दोन्ही हात आपल्या बॉडीच्या मागे घेऊन जाऊन पुढे वाकायचं आहे. आपल्या मातृभूमीला नमन करायचं आहे. स्लोली वर यायचं, पामिंग. आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून पूर्णपणे गरम करायचे. त्यानंतर शोल्डरवर, हातावर, चेस्ट, अब्डॉमन, बॅक, स्पाइन पूर्णपणे बॉडीवर फिरवून आपल्या बॉडीला थँक्यू म्हणायचं आहे. एवढी छान बॉडी आपल्याला मिळाली आहे त्यासाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. परत एकदा पामिंग. यावेळी आपल्या चेहऱ्यावरून पूर्णपणे हात फिरवायचा. स्कॅल्प, नेक, इयर्स. हळूवारपणे आपले डोळे उघडायचे हाताकडे बघून. थँक यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आय होप तुम्हाला आजचा योगा सेशन आवडला असेल. जर तुम्ही आज ची ऍक्टिव्हिटी पूर्णपणे पार पाडली आहे तर नक्की मला कळवा आणि कसं वाटलं ते नक्की सांगा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. Thank you so much for this wonderful session, Sandesh, and I hope everyone present here, those who will watch this session live, they will understand the how a person who is connected from childhood to the yoga and naturopathy, how they connect a process of yoga from your session. And when we reach to regional language, it will give more broad approach to each and every common people, those who are looking forward to have the sessions in their regional language. So I hope your contribution to this society is very good, and I congratulate and thanks to Anand Kuj Yoga Ashram and Voice of Nature podcast channel in Instagram to collaborate with Own Your Growth for this wonderful session. Thank you so much. Thank you. Thank you, Oyo Guru, for giving me such opportunity for presenting my knowledge in front of the world. Thank you so much.